दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भासाठी एक चिंतेची बातमी आहे। यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते। आंतरराष्ट्रीय हवामान अंदाजानुसार एल निनो जून नंतर सक्रिय होत जाईल आणि याचा परिणाम म्हणजे यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे। सध्या मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत। अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेले। त्यामुळे मराठवाडा पुन्हा कोरडा पडणार का असा सवाल उपस्थित होतोय। यावर्षी मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते। सचिन जिरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत मराठवाड्यातून। सचिन, मुळातच मराठवाडा हा तसा दुष्काळ प्रभाव क्षेत्रातला परिसर आहे, त्यात परत एल निनोचा प्रभावाची बातमी येते। काय वाटतंय सध्या धरणांची स्थिती कशी आहे आणि मराठवाडा तिथलं प्रशासन याला तोंड देण्याची काही तयारी करत आहे का? सध्या जर आपण धरणातील पाणी साठ्याचा विचार जर केला प्रसन्न सर, तर मराठवाड्याची ताण भागवणारा सर्वात मोठा प्रकल्प आहे जायकवाडी धरण। यामध्ये सध्या 51% एवढा पाणी साठा शिल्लक आहे। मात्र त्यामध्ये देखील चिंतेची बाब अशी आहे की त्यामधला जो जलसाठा आहे त्याचा बाष्पीभवन मोठ्या झपाट्याने होत आहे। जवळपास रोज 2.5 MLD एवढं पाणी जो आहे तर त्याचं झपाट्याने बाष्पीभवन होतं। त्यामुळे ती एक चिंतेची बाब आहे। ती चिंतेची बाब असतानाच आता जो एल निनोचा प्रभाव आहे जून नंतर वाढणार आहे। त्यामुळे पाऊस जो आहे 70 ते 75% सरासरी एवढा पडेल अशी जो भाकीत वर्तवण्यात आलेला आहे, अंदाज वर्तवण्यात आला। यामुळे अजून चिंता वाढवणारी आहे की त्याचं कारण असं आहे, जर 70 ते 75% एवढा सरासरीचा पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाणी संकट हे संभाजीनगरसह मराठवाडा विदर्भामध्ये होऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होईल की कापूस, तूर आणि सोयाबीन यावरती मोठा परिणाम होणार, याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे। आणि त्याच नंतर कोरडवाहू शेती जी सर्वात मोठी शेती आहे मराठवाड्यात, ती कोरडवाहू शेती जी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते, त्या शेतीला मोठा फटका बसणार आहे आणि त्याचाच परिणाम असा होईल की सर्वसामान्यांच्या जीवनावरती भाजीपाला, गहू, तांदूळ हे संपूर्ण महाग होणार आहे। त्यामुळे कुठेतरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मागील काळामध्ये ज्याप्रमाणे लातूरमध्ये रेल्वेने पाणी आणलं गेलं होतं तशीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण होती की काय अशी शक्यता यावरून वर्तविण्यात येत आहे। सचिन, आपण अपेक्षाच फक्त व्यक्त करू शकतो।